विकास योजनेचे पैसे मिळणार? काही अर्ज जे आहेत ते बाद झालेले पाहायला मिळतात. अर्ज बाद झालेले नाहीयेत. खर तर महायुतीची एक सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे. याची ई-केवायसी ची प्रक्रिया ही साधारणपणे गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यामध्ये सुरू झाली होती आणि त्याला पहिल्या सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये जवळपास 3 महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. मग वाढवून आणखीन 2 महिने दिला, आणखीन 2 महिने त्याच्यामध्ये वाढ झाली आणि असा 8-10 महिन्यांचा कालावधी हा ई-केवायसी साठी दिला होता. आणि ही ई-केवायसी प्रक्रिया ही फक्त या लाडकी बहीण योजनेमध्ये नाहीये, तर ज्या ज्या राज्याच्या डायरेक्ट बँक ट्रान्सफरच्या योजना आहेत म्हणजे डीबीटीच्या योजना आहेत ह्या सगळ्यांमध्ये ई-केवायसी प्रक्रिया केली जात असते. आणि हा जो 80 लाखाचा आकडा आहे हा फक्त ई-केवायसीचा नाही, त्यात ई-केवायसीचे काही महिला असतील ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल इतक्या मुदतीत सुद्धा तेही आहेत. काही आम्हाला गेल्या 10-10.5 महिन्यापासून आम्ही एक IT विभागाचा म्हणजे इन्कम टॅक्सचा आम्ही जो आकडा ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्ती आहे हा डेटा जो आहे हा आम्ही त्या ठिकाणी मागवलेला होता. त्याला साधारणपणे 10-11 महिन्याचा कालावधी गेला. तर त्या जवळपास एक 11-11.5-12 लाख हा तो डेटा याच्यामध्ये 80 लाखामध्ये समावेश आहे. याच्यात 4.5-5 लाख अशा महिला आहेत ज्या 65 वयोगटाच्या पुढे गेलेल्या आहेत, जे वयाचा निकष आहे तर त्यामध्ये असतील. त्याच्यानंतर याच्यात सरकारी कर्मचारी ज्यांनी लाभ घेतला होता ते काही हजारांमध्ये होते, 14-14.5 हजार असतील. त्यांच्याकडून वसुली जी आहे ही गेल्या 8 महिन्यापासूनच सुरू आहे, त्याच्यामुळे ते याच्यामध्ये आहेत. तर अशा पद्धतीनं काही नमो शेतकरीचे आहेत जे नमो शेतकरीचाही लाभ घेत होते याचाही घेत होते. तर अशा पद्धतीनं ते साधारणपणे हा आकडा आहे. याच्यात सुद्धा काही आमच्याकडे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांनी विनंती केलेली आहे की त्यांनी ई-केवायसी करून सुद्धा त्यांना लाभ हा बंद झालेला आहे. आम्ही त्याची फेर तपासणी करत आहोत जेणेकरून कुठलीही महिला जिने ई-केवायसी केलेली असेल ती लाभापासून वंचित राहता कामा नये. त्याच्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्रा काकी असतील, मंत्रिमंडळ असेल यांच्या याच्यानी आपण ती ज्यांनी ई-केवायसी केलेली आहे पण त्यांचा कदाचित काही कारणास्तव टेक्निकल अडचणीमुळे लाभ बंद झाला असेल ती आम्ही करतोय. काही अशा आहेत ज्यांनी संजय गांधी निराधार योजना आणि लाडकी बहीण योजना ह्या दोन्ही मधून जे लाभ घेत होते ते छाननीमध्ये कट झालेले आहेत, पण त्यांना दोन्हीपैकी एका योजनेचा कंपल्सरी लाभ हा आपण देणारच आहोत. त्याच्यामुळे जे अशा बाय डिफॉल्ट दोन्हीकडे लाभ घेत होते आणि दोन्हीकडनं त्यांची नावं कट झालेली आहेत त्यांना दोन्हीपैकी एका योजनेमध्ये तरी 100% त्याचा शासकीय या योजनांचा लाभ हा मिळणार आहे. काही RTOच्या संदर्भामध्ये तक्रारी केलेल्या आहेत. यातल्या 80 लाखामधल्या जवळपास 3-3.25 लाख हे RTOचे आहेत ज्यांचे वाहनं आहेत पण ते लाभ घेत होते. हा एक 6-8 महिन्यापासून डेटा मिळालेला आहे, असा कन्सोलिडेट करून आहे. पण त्यातल्याही काही लाभार्थ्यांनी म्हटले की आमच्या नावाने म्हणजे निवेदन आलेली आहे की आमच्या नावाने कुठलंही वाहन नाहीये तर त्याची फेर तपासणी होईल. तर त्या पद्धतीनं आहे. आणि साधारणपणे ज्यांनी ई-केवायसी चुकवलेली होती त्यांना 30 एप्रिल पर्यंतची मुदत ही देण्यात आलेली होती दुरुस्ती करण्याची. त्यामुळे असं आहे. आणि अजून सुद्धा फेब्रुवारी-मार्च महिन्याचा लाभ हा आम्ही गेल्या आठवड्यापासून वितरित करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे हा आकडा किती असेल म्हणजे वितरित केल्यानंतर हा 7-8 दिवसाच्या कालावधीमध्ये लक्षात येईल. अर्ज करायला सांगितलं होतं आणि कागदपत्रांच्या पूर्ततेला वेळ लागेल म्हणून ही मुभा दिली होती की त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं. म्हणजे त्यांनी जे सांगितलं ते सत्य मानून आपण त्या ठिकाणी त्यांना लाडक्या बहिणीचा लाभ देणं सुरू केलं. पण अर्थातच आपण ज्यावेळी कुठलाही सरकारी पैसा खर्च करतो त्यावेळी त्याचं CAGचं ऑडिट होतं आणि CAGच्या ऑडिटमध्ये निकषांप्रमाणे अर्ज आहेत की नाही याची माहिती द्यावी लागते. आणि म्हणूनच योजना सुरू झाल्यानंतर आपण त्याचं KYC सुरू केलं आणि वेगवेगळे जे डेटाबेस होते त्याच्याशी कंपॅरिझन सुरू केलं, ज्याच्यामध्ये इन्कम टॅक्स विभागाकडनं आपण माहिती घेतली, सरकारचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचं जिथलं पेमेंट होतं त्या पोर्टलमधनं आपण माहिती घेतली, जो काही आपला परिवहन विभाग आहे याच्यामध्ये मोटरची ओनरशिप कोणाकडे आहे 4 व्हीलरची याच्या डेटाबेसची माहिती घेतली, रेशन कार्ड
त्याच्या डेटाबेसची माहिती घेतली आणि ही सगळी माहिती आपण ज्यावेळेस कोलेक्ट केली त्यावेळी असं लक्षात आलं की 5 लाख लोक असे आहेत ज्यांच्या घरी सरकारी नोकरी आहे. 14,000 तर पुरुषच निघाले. जवळपास 10 लाख असे निघाले की ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्तीचं आहे. अशा वेगवेगळ्या डेटाबेसमध्ये जे लोक अपात्र झाले त्यांना आपण अपात्र केलेलं आहे. त्यासोबत आपण हे सांगितलं होतं KYC करून घ्या, म्हणजे जे काही माहिती तुम्ही सादर केलेली आहे ती आतापर्यंत सत्य मानण्यात आली, आता त्याचे कागदपत्र द्या. पण मोठ्या प्रमाणात KYC झाली नाही. आता एक गोष्ट आपण लक्षात घ्या की ज्यांना अर्ज करता येतो, सेल्फ सर्टिफिकेशन करता येतं, त्यांना KYC करता येत नाही असं मानणं काही योग्य नाही. पण जवळपास 9 महिने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही ज्यांनी KYC केली नाही ते अर्थातच कुठला तरी एखादा निकष पार पाडत नाही म्हणून त्यांनी KYC केली नाही. आणि म्हणून हे जे काही आत्ता या ठिकाणी जवळपास जे काही तुम्ही सांगितलं 60 लाख 80 लाख जो काही आकडा तुम्ही दिलेला असेल, तर ते लोक या योजनेच्या पात्रतेचे निकष हे पूर्ण करताना दिसत नाही. जवळपास 1,70,00,000 महिला, थोडं आकडा कमी अधिक असेल 3-4 हजार, पण 1,70,00,000 महिला ज्या आहेत या निकष पूर्ण पार करतात. त्यांची KYC झालेली आहे. त्यामुळे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच राहतील. ज्यांनी KYC केली नाही त्यांना आता आम्ही पैसे देणार नाही, पण त्यांनी दिलेले पैसे आम्ही वसुली करणार नाही. मात्र 14,000 ज्या पुरुषांनी पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडनं मात्र पैसे हे वसूल केले जातील. त्यामुळे नीट सायंटिफिक प्रोसेसने या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. आणि आजही यांच्यापैकी कोणी जर KYC करणार असेल तर आम्ही विंडो ओपन करायला तयार आहोत आणि त्यांना लाभ द्यायला तयार आहोत. आजही ज्यावेळेस आपण जेवढ्या लाडक्या बहिणींना लाभ देतो, देशातल्या कुठल्याही योजनेपेक्षा आजही सर्वात मोठी योजना ही महाराष्ट्राची आहे. आजही देशामध्ये एवढा लाभ 1,70,00,000 कुठलंच राज्य देत नाही जे महाराष्ट्र देत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील ज्या बहिणींची KYC बाकी राहिलेली आहे, ज्या बहिणींची KYC त्यांनी करूच शकल्या नाही आहेत किंवा त्या राहून गेलेल्या आहेत KYCसाठी, अशा सर्व बहिणींना, त्याचबरोबर ज्या बहिणींनी KYC तर केली आहे परंतु त्यांचे हप्ते रखडलेले आहेत अशा बहिणींना, आणि ज्या बहिणी अपात्र झालेल्या आहेत, आता त्यांनी KYC केली किंवा नाही केली परंतु ते या योजनेतून बाद झालेल्या आहे, खूप महिन्यांपासून त्यांचे हप्ते त्यांना मिळत नाही आहेत, किंवा मग अशा बहिणी ज्यांची की KYC झाली आहे परंतु त्यांना हप्ते मिळत नाही आहेत, अशा सर्व बहिणींसाठी ही खूप मोठी खुशखबर राहणार आहे. कारण की तुम्हाला आता KYCसाठी पुन्हा मुदतवाढ मिळणार आहे. आणि ही मुदतवाढ आपल्याला 15 जूनपर्यंत अपेक्षित होती, परंतु अजूनही आता 13 तारीख आलेली आहे. 14 आणि 15 या 2 दिवस आहे, रविवार आहे उद्याचा, परंतु अजूनही काही सरकारची हालचाल आपल्याला दिसून येत नाही आहे. किंवा मग आदित्य तटकरे यांचं काही मेन ट्विट याबद्दलचं काही आलेलं नाही आहे समोर, किंवा मग असा आदेशसुद्धा आलेला नाही आहे, किंवा मग इतर कुणीही अशा प्रकारचं काहीही सांगितलेलं नाही आहे. परंतु तुम्हाला माहीत असेल की KYCसाठी आपल्याला मुदतवाढ मिळणार हे मात्र नक्की. आपल्याला नवीन पोर्टल उघडून देणार सरकार हे आपल्याला माहीत आहे, आणि सरकारनं सुद्धा असं सांगितलेलं आहे. मुख्यमंत्री यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, त्याचबरोबर आदित्य तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. त्याचबरोबर तुम्हाला माहीत असेल की बच्चू कडू यांनी सरकारला सीधा इशारा दिलेला आहे की आम्ही सुद्धा बांगड्या भरलेल्या नाही आहेत. लाडकी बहिणी योजनेसाठी आम्हाला KYCची मुदतवाढ मिळालीच पाहिजे. 30 जून अगोदरपर्यंत आम्हाला जर मुदतवाढ मिळाली नाही तर मग मात्र आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, असं स्पष्ट त्यांनी सरकारला सांगितलेलं आहे. म्हणजेच की आपल्याला आता हे कन्फर्म झालेलं आहे की 30 जूनच्या अगोदरच आपल्याला KYCसाठीची मुदतवाढ
दिवाळीची तारीख मिळणार आहे. आता तुम्हाला माहीत आहे शासन निर्णयामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की दरवर्षी लाडक्या बहिणींची केवायसी ही जून आणि जुलै या 2 महिन्यांच्या मध्येच करायची आहे. आणि त्याचबरोबर आता सरकारनं सुद्धा सांगितलं की आम्ही ज्या बहिणींची केवायसी झालेली नाही आहे, अपात्र आहेत, अशा बहिणींसाठी आम्ही पुन्हा पोर्टल ओपन करणार आहोत, पुन्हा विंडो ओपन करणार आहोत. परंतु ते कधी करतील हे अजून त्यांनी सांगितलेलं नाही आहे. आता आपलं सर्व लक्ष त्याकडेच लागलेलं आहे की आपल्याला कधी ही खुशखबर येणार आहे आणि कधी कोणत्या तारखेला आपल्याला ही विंडो ओपन करून देणार आहेत सरकार, हे आपल्याला पाहायचं आहे. परंतु आपले जी अपेक्षा होती 15 तारखेपर्यंत ती अजून आज काही हालचाल सरकारचे दिसत नाही आहेत. परंतु लवकरच याबाबत 20 ते 22 तारखेपर्यंत आपल्याला लवकरात लवकर खुशखबरी मिळणार आहे असं वाटत आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.